अहाबा, तू फार सहजपणे पाप करत आहेस. पाप करणं तुला सोपं वाटत आहे. तुला पाप करण्याची सवय लागलेली आहे. सावध हो, नाहीतर मी तुला दंड देणार आहे. या अहाबाने एक नीच असं कृत्य कोणतं केलं माहीत आहे? चला आपण पाहूया. राजेंचे पहिले पुस्तक अध्याय 16 30व्या वचनातून मी वाचत आहे. अमरीचा पुत्र अहाब ह्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले. आपल्या पूर्वी होऊन गेलेल्या सर्वांपेक्षा अधिक वाईट वर्तन त्याने केले. नबाटाचा पुत्र यराबाम ह्याच्या पाप कर्माचे अनुकरण करणे क्षुल्लक गोष्ट आहे असे त्याला वाटले. त्याने सिदोन्यांचा राजा एतबाल ह्याची कन्या इजबेल हिच्याशी लग्न केले आणि तो बालमूर्तींची सेवा व पूजा करू लागला. प्रियांनो, त्याने बाल दैवताला भजण्यास सुरुवात केली. कृपया ऐका. इस्रायलांचा जो राजा होता तो अहाब होता. इस्रायलांच्या सेनेचा देव जो परमेश्वर तो कोण होता सांगा? इस्रायलाच्या सैन्याचा अधिपती यहोवा देव होता. इस्रायल लोकांनी कोणाला भजलं पाहिजे? यहोवा परमेश्वराला. परंतु स्वतः राजाच यहोवा परमेश्वराला सोडून बाल दैवताला तो भजू लागला. यामुळे देशावर राज्य करणारा हा राजाच, ज्या देवाने या जगाची निर्मिती केली त्याला न भजता मनुष्यांनी स्थापलेल्या निर्मितीला भजू लागल्यामुळे ते कुटुंब स्थिर राहील का? त्याचं राज्य स्थिर राहील का? भावांनो, ऐकत आहात का? तुम्ही जे कुटुंबाचे प्रमुख आहात, जर तुम्हीच अधर्मी व्यक्ती बनून, जर तुम्ही स्वतःच प्रार्थना करणार नाही, तर जर स्वतः तुम्हीच गुडघे टेकून देवाच्या उपस्थितीत नियमितपणे जाणार नाही, तुम्ही स्वतः जर असं धार्मिकता सोडून द्याल, तर काय तुमचे मुलं धार्मिकतेत राहतील? बहिणींनो, तुम्ही ऐकत आहात का? वचन सांगतं, सद्गुणी स्त्री आपलं घर बांधते. तुम्ही जे गृहिणी आहात त्या तुम्ही सकाळ ते संध्याकाळपर्यंत सिरियल आणि मोबाईल पाहत बसाल तर तुमच्या मुली शांत राहतील का? तुम्ही टीव्हीवरती सिरियल आणि पिक्चर पाहत बसाल तर तुमच्या मुली सेलफोनमध्ये अश्लील पिक्चर पाहतील. घाणेरडं जीवन जगण्यासाठी त्या सुरुवात करतील. एकदा याचा विचार करा. ज्या राजाने आपल्या राज्याला चालवलं पाहिजे तो वाईट कृत्य करू लागल्यावर राज्याचं काय होईल सांगा? ते बिघडून जाणार. गृहिणी म्हणून तुम्ही तुमच्या घराला सांभाळलं पाहिजे, घराची देखरेख ठेवली पाहिजे. पती म्हणून तुम्ही देवाचं भय न बाळगता पापामध्ये जीवन जगू लागले तर, मनमर्जीने जगू लागले तर, वाईट कृत्य करू लागले तर तुम्ही तुमच्या मुलांना एक वाईट मार्ग दाखवून देत आहात. अहाबाच्या राज्यकाळामध्ये अगदी असंच घडलेलं आहे. अहाब लग्नाच्या वयात आला तेव्हा त्याने काय केलं माहीत आहे? तो परमेश्वराची उपासना करणारा व्यक्ती होता. त्याने परमेश्वराला भजणाऱ्या स्त्रीसोबतच लग्न करायला पाहिजे होतं. पण त्याने केलेलं ते पापी कृत्य काय माहीत आहे? लग्नाच्या बाबतीमध्ये त्याने चुकीचा निर्णय घेतला. आई वडिलांनो, मी पुन्हा सांगत आहे, लग्नाच्या बाबतीमध्ये चुकीचा निर्णय घेऊ नका. तुमच्या मुलांच्या लग्नासंबंधात चूक करू नका. एका विश्वासणाऱ्यांनी विश्वासणाऱ्यांशीच लग्न केलं पाहिजे. तुम्ही कास्ट पाहून, कलर पाहून किंवा मग कॅश पाहून, जर या तीनच गोष्टी पाहून जर तुम्ही कधी तुमच्या मुलांना आणि तुमच्या मुलींसाठी स्थळ पाहत असाल तर ते कुटुंब व्यवस्थित राहणार नाही. अहाबाने कोणतं दुष्टपणाचं कार्य केलं माहीत आहे? त्याने सिदोन्यांचा जो राजा होता त्याची मुलगी इजबेल हिच्याशी लग्न केलं आणि बाल दैवताला तो भजू लागला. अहाबाने लग्न करून केलं तर जे अन्य चालीरीतींनी भरलेले होते त्या सिदोनांचा जो दैवत त्याची उपासना करणाऱ्या एका पुजाराच्या मुलीशी त्याने लग्न केलं. परमेश्वरासाठी, परमेश्वराच्या सानिध्यासाठी किंवा परमेश्वराच्या वचनासाठी अहाबाच्या घरात स्थान राहिलं नव्हतं. जेथेही पहा अन्य दैवतांनी भरलेलं वातावरण निर्माण झालं. खरं पाहिलं तर अहाब कोण होता? इस्रायल देशावरती राज्य करणारा राजा होता. जरा पाठीमागे जाऊ. पूर्वी या इस्रायल देशावरती कोणी राज्य केलेलं होतं सांगा? कोणी केलं? दाविदाने राज्य केलं होतं. ज्या राज्यावरती दाविदाने राज्य केलं त्या राज्यावरती आता कोण राजा बनून आला? हा अहाब आता तेथे राजा बनला. काही वर्षांपूर्वी इस्रायलांच्या या देशावरती जेव्हा दाविदाचं राज्य होतं तेव्हा त्या काळाला सुवर्ण काळ असं म्हणण्यात आलं. त्याने सर्व प्रजेला देवाकडे वळवलं. परमेश्वराच्या भयामध्ये जगण्यासाठी त्याने स्वतः देवाचं भय धरून लोकांना त्याने प्रोत्साहन दिलं. हीच गोष्ट तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी करायची आहे. देवाचं भय बाळगून तुम्ही जगायचं आहे. आत्मिकतेमध्ये चालायचं आहे.
व तुमच्या मुलांना ती आत्मिकता शिकवायची आहे. आई म्हणून तुम्ही आत्मिकतेमध्ये जगा. प्रार्थना करणारे, वचन वाचणारे आई वडील बनून तुम्ही जगा. तुमच्या मुलांनाही तसंच वाढवा, हेच तुम्ही करायचं आहे. पण जर तुमच्याकडेच प्रार्थनेसाठी वेळ नसेल, बायबल वाचण्यासाठी वेळ नसेल, जर तुम्ही स्वतःच नियमितपणे प्रार्थना करत नसाल, तर तुमच्या मुलांना काय शिकवणार आहात विचार करा. अहाबाच्या शासनकाळाच्या दरम्यान जेव्हा त्याने लग्न केलं, तेव्हा अन्य संप्रदायाने भरलेले सिदोनांचा दैवत त्याला भजणाऱ्या एका स्त्रीशी अहाबाने लग्न केलं. तेव्हा त्याच्या घरात येता येता तिने सिदोनांच्या दैवतांचे मूर्त्या देखील आणल्या. आणि एवढंच नाही, तिने एक ठराव केला. कोणता माहीत आहे? इस्रायलाच्या सर्व देशामध्ये जेथे पाहाल त्या ठिकाणी सिदोनांच्या दैवताच्या मूर्ती असल्या पाहिजेत. जेथेही पाहाल त्या दैवताच्या त्या मूर्त्या आम्हाला दिसून येतात. 18वा अध्याय 19 वचन पहा. त्यांची 2 नावं आहेत, एक बाल दैवत आणि दुसरा आहे अशेरा. या दैवतांची उपासना करणारी ही इजबेल तिने काय केलं माहीत आहे? चला आपण पाहूया. पहा या ठिकाणी 16वा अध्याय 32वे वचन. त्याने बालाचे एक भवन शोम्रोन येथे बांधले व त्यात बाला पित्यर्थ एक वेदी बांधली. अहाबाने अशेरा मूर्तीची स्थापना केली. त्याने इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याला संताप आणण्याजोगी कामे आपल्या पूर्वी होऊन गेलेल्या इस्रायलाच्या सर्व राजांहून अधिक केली. त्याने देवाला क्रोध येईल अशा प्रकारचे कृत्य केले. अहाबाने काय चूक केली? त्याने एका चुकीच्या मुलीसोबत लग्न केलं. अशेराचं दैवत किंवा बाल दैवत यांना भजणाऱ्या इजबेल सोबत लग्न करून तिला आपल्या घरात आणलं. आणि तिने काय केलं की तिने 450 संदेष्टांना, म्हणजे आशेराला भजणाऱ्या संदेष्टांना, आणि तसंच आणखी 400 बाल दैवताची उपासना करणाऱ्या संदेष्टांना तिने देशात तयार केलं. आणि एवढंच नाही, कोणीही कधीही जर इस्रायलाचा देव परमेश्वर याची प्रार्थना केली, कोणीही इस्रायलाचा देव यहोवा याच्या नावाचा प्रचार केला, तर त्याला मारून टाका. कोठे? इस्रायलाच्या देशातच. इस्रायल देशाचा अधिपती, सेनांचा अधिपती परमेश्वर यहोवा आहे. अशा देशामध्ये सिदोनाच्या देवताला भजणारी अन्य स्त्री आपल्या घरात अहाबाने आणली. अहाबाने तिला आणल्यावर तिने काय केलं माहीत आहे? सर्व देश तिने तिच्या मूर्त्यांनी भरून टाकला. आणि एवढंच नाही, 18व्या अध्यायातील 4थे वचन पहा. ओबद्या परमेश्वराला फार भिवून वागत असे. इजबेल परमेश्वराच्या संदेष्टांचा वध करत होती तेव्हा ओबद्याने 100 संदेष्टे नेऊन एका गुहेत 50 व दुसऱ्या गुहेत 50 असे लपवले व त्यांना अन्न पाणी पुरवले. हा कोण आहे? ओबद्या. देवाला भिवून वागणाऱ्या ओबद्या नावाच्या एका व्यक्तीने राजा आणि राणी यांच्यापासून लपून काही संदेष्टांना त्याने गुहेत ठेवलं आणि त्यांचं पालन पोषण केलं. जेव्हा अहाबाने आपल्या घरात सिदोनांच्या दैवताला भजणाऱ्या एका स्त्रीला त्याने आपल्या घरात आणलं, तेव्हा त्याच्या घराचा नाश झाला. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, तुम्ही विश्वासणारे असाल तर विश्वासणाऱ्यांशीच लग्न करा. शल्मोनासारख्या मोठ्या ज्ञानी राजाने फारोच्या कन्येशी विवाह करून चूक केली. त्यानंतर त्याने परिजी, यबुसी, हिव्वी तसंच मवाबी आणि अमोनी यांच्या मुलींच्या प्रेमामध्ये तो शल्मोन पडला आणि त्या सर्वांना त्याने आपल्या घरात आणलं. त्याने काय घडलं माहितीये? त्या सर्वांनी मिळून शल्मोनाचं मन आपला देव परमेश्वर याच्यापासून फिरवलं. शेवटी तोच शल्मोन त्या सर्व दैवतांच्या साठी तो वेद्या तयार करण्याचं काम करू लागला. लक्ष देऊन ऐका. अहाब राजा जेव्हा देशाचं नेतृत्व करत होता, तेव्हा इजबेल अहाबाला चालवत होती. म्हणजे याचा अर्थ माहित आहे? देशाला जर अहाब चालवत आहे, तर अहाबाला कोण चालवत होतं? ही इजबेल चालवत होती. इजबेल जे काही सांगायची अहाब तसंच करत असायचा. बायबल सांगतं अहाबासारखा दुसरा राजा झाला नाही. त्याची बायको इजबेल हिने त्याला उत्तेजित केल्यामुळे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते करण्यास त्याने स्वतःला विकून टाकलं. इजबेल बस म्हटली तर अहाब बसत असायचा. उभा राहा म्हटली तर उभा राहायचा. जर तुला देशामध्ये कोठेही परमेश्वराचे संदेष्टे दिसून आले तर त्याला लगेच मारून टाक.
तो लगेच मारत होता. प्रत्येक जागेमध्ये जा आणि अशेरा दैवताच्या मूर्तीची तू स्थापना कर. त्याने जाऊन प्रत्येक जागी त्या मूर्ती स्थापल्या. 950 खोटे संदेष्टे तिने आणले आणि सर्व देशाची तिने नासाडी करून टाकली. ती जे बोलेल तेच झालं पाहिजे, नाहीतर अजिबात चालणार नाही, असा इजबेलीचा स्वभाव होता. तो विकला गेला. आपल्या बायकोच्या हाती तो पूर्णपणे विकला गेला. पत्नीच्या समोर तो झुकून गेला. केवळ तो नावापुरता राजा होता, परंतु वास्तविक राज्य करणारी जी होती ती इजबेल होती. 21व्या अध्यायात पहा, तेथे एक स्टोरी आहे. अहाब नाबोतास म्हणाला, तुझा द्राक्षमळा माझ्या वाड्यानजीक आहे, तो मला दे, म्हणजे मी त्यात भाजीपाला लावीन. त्याच्याऐवजी मी तुला त्याहून चांगला द्राक्षमळा देतो. तुझा मळा तू मला दे, कारण तो माझ्या घराजवळ आहे, असं अहाब बोलल्यावर तेव्हा नाबोत बोलला, महाराज, तो द्राक्षमळा माझ्या मालकीचा नाही, माझ्या वाडवडिलांचं ते वतन आहे, व तसंच नियमशास्त्राप्रमाणे वाडवडिलांनी दिलेलं जे वतन आहे ते मला विकता येणार नाही, यामुळे मला तुला तो मळा देता येणार नाही. अशा प्रकारे नाबोत हा स्पष्टपणे बोलला. त्याचे हे शब्द ऐकून अहाब आपल्या घरी जाऊन त्याने काय केलं, चला पाहूया. पहा घरी जाऊन त्याने काय केलेलं आहे. 4थे वचन पहा. मी आपल्या वाडवडिलांचे वतन तुला देणार नाही, असे इस्राएलकर नाबोत म्हणाला. म्हणून अहाब उदास व खिन्न होऊन आपल्या घरी गेला. तो जाऊन बिछाण्यावर पडला आणि आपले तोंड फिरवून अन्न सेवन करीना. हे राजाने रुसणं असं काय आहे प्रियांनो? नाबोताने मी माझा द्राक्षमळा देणार नाही असं म्हटल्यावर तो लहान मुलांसारखं तो बिछाण्यावर जाऊन पडून राहिला. तोंड खिन्न करून त्याने अन्न देखील घेतलं नाही. मग बायको आली व तिने आल्यावर त्याला विचारलं. काय विचारलं? तेव्हा त्याची स्त्री इजबेल ही त्याच्याकडे येऊन विचारू लागली, आपण अन्न सेवन करीत नाही, इतके आपले मन खिन्न का झाले आहे? याने स्टोरी सांगितली. मी नाबोताला द्राक्षीचा मळा मागितला, पण त्याने मला दिला नाही. यावर ती म्हणाली, तू आराम कर, तू आरामात राहा. तुला नाबोताचा द्राक्षमळा पाहिजे, बस एवढंच ना? ते सर्व मी पाहून घेते, तू आराम कर. म्हणजे याचा अर्थ काय? खरं तर राज्य कोण चालवत आहे सांगा? इजबेल. एका विधर्मी स्त्रीला लग्न करून त्याने घरात आणलं आणि शेवटी इजबेल आता काय करू लागली? राजाला पूर्णपणे मुठीमध्ये घेऊन ती राज्य चालवत आहे, बोलत आहे, आराम कर. काय आहे ते सर्व मी पाहते, तू कशाला टेन्शन घेतो, असं म्हणून तिने आपल्या पतीला पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवलं. प्रियांनो, एकदा एका पास्टर साहेबांनी प्रचार करत असताना एक प्रश्न विचारला. तो असा होता, कुटुंब प्रमुख हे कोण आहेत? बहिणींनो, लक्ष देऊन ऐका. बायबल प्रमाणे कुटुंबाचा प्रमुख जो आहे तो पती आहे. जसं मंडळीचं मस्तक ख्रिस्त आहे, तसं पत्नीचं मस्तक पती आहे. ज्या घरामधील पती पतीप्रमाणे जीवन जगून तो त्या घराचा प्रमुख म्हणून राहत असतो, तेच घर स्थिर असतं. आणि ज्या घरामध्ये पत्नीच अधिकार चालवत असेल, पत्नीचंच सर्व ऐकलं पाहिजे, ती जे सांगेल तसंच घडलं पाहिजे, तिच्या अधिकारामध्येच घर चालवलं पाहिजे, अशा स्वभावाने जी पत्नी आपल्या पतीला आपल्या मुठीमध्ये ठेवत असते, ती जी पत्नी आहे ती देवाच्या वचनाविरोधात जाऊन आपलं कुटुंब चालवत आहे. मग ते घर कधीही स्थिर होणार नाही. पती कदाचित दारुडा असेल, तो भटकणारा असू शकेल, जे कमावत आहे ते सर्व बर्बाद करत आहे. अशा परिस्थितीत पत्नीने काही काळजी घेऊन, मुलांच्या संगोपनाची काळजी करत, आत्मिक जीवन जगून प्रार्थनेसह जर ती आपलं कुटुंब चालवत असेल, तर मग तो भाग जो आहे तो निराळा आहे, ते अगदी वेगळं आहे. माझाच अधिकार चालला पाहिजे, माझंच सर्व ऐकलं पाहिजे. ती पत्नी असेल, सासू असेल, कोणीही असेल, जर माझा अधिकार चालू दिला नाही, मी जे सांगते ते केलं नाही, तर मग मी ओरडेल, आरडेल, मी घरामध्ये गोंधळ घालेल. असं बोलणाऱ्या स्त्रिया ज्या घरात आहेत त्या कुटुंबाचा नाश होऊन जातो. ते घर मग कधीही टिकणार नाही. या शब्दांमुळे काही लोकांना फार त्रास होत असेल, पण हे अगदी सरळ असं वचन आहे. अहाब हा पती होता, पण अधिकार मात्र पत्नी चालवत होती. तुम्ही झोपून जा, तू कशाला टेन्शन घेत आहे, तू झोपून राहा, असं बोलून तिने पतीला झोपवलं. सूत्र हातात घेतली आणि काय केलं माहितीये? कट रचून तिने त्या नाबोथाला मारून टाकलं आणि द्राक्षीचा मळा घेऊन टाकला.
अधिकार चालवणारी ही इजबेल होती. या बायकोच्या गुलामाने शेवटी आपला जो अधिकार होता तोही तिच्या ताब्यात देऊन टाकला. तिने अन्याय करून नाबोथाला मारून टाकलं व त्याचा मळा हस्तगत केला. तिने केलेलं हे सर्व कृत्य एलियाच्या कानावरती आलं. तेव्हा देव एलियाशी बोलला, तू जाऊन सांग, नवऱ्याला आपल्या पदराला बांधून या देशावर राज्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या पापी स्त्रीला जाऊन तू सांग. पहा परमेश्वर देव काय बोलला. 21व्या अध्यायातील 17वे वचन पहा. इकडे एलिया तिशबी ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, उठ, शोम्रोन निवासी इस्रायलाचा राजा अहाब ह्याच्या भेटीस जा. तो नाबोथाच्या द्राक्ष मळ्यात आहे. फार्म हाऊस काय केलं? फार्म हाऊस तयार केलं प्रियांनो. अन्यायाने एका साध्या भोळ्या व्यक्तीचा खून करून त्याच्या द्राक्ष मळ्याचा ताबा घेतला. द्राक्ष मळ्याचा ताबा कोणी घेतला? इजबेलने. अहाबाने काय केलं? तो नाही देणार बोलल्यावर तो आपल्या घरी गेला आणि बिछाण्यावरती तोंड फिरवून तिकडे झोपून राहिला. पण बळजबरीने तो द्राक्षाचा मळा कोणी हिरावला माहीत आहे? या पापी इजबेलने, अधिकार चालवणाऱ्या पापी स्त्रीने. तिने जो द्राक्षाचा मळा हिसकावून घेतला तेथे जाऊन अहाब आता आराम करत होता. हे पाहून परमेश्वर त्याला काय बोलत आहे चला आपण पाहूया. पहा 19 वचन. तू त्याला सांग, परमेश्वर म्हणतो, तू खून करून मळ्याचा ताबा घेतला आहेस काय? तू त्याला सांग, ज्या ठिकाणी कुत्र्यांनी नाबोथाचे रक्त चाटून खाल्ले त्याच ठिकाणी कुत्री तुझेही रक्त चाटून खातील. त्याच ठिकाणी कुत्रे तुझेही रक्त चाटून खातील. 23 वचनापासून पुढे पहा. इजबेल विषयी ही परमेश्वर असे म्हणतो, इस्रायलाच्या तटाजवळ इजबेलीस कुत्री खातील. अहाबाचा जो कोणी नगरात मरेल त्याला कुत्री खातील व जो कोणी रानावानात मरेल त्याला आकाशातले पक्षी खातील. अहाबासारखा दुसरा कोणी झाला नाही. त्याची बायको इजबेल हिने त्याला उत्तेजन दिल्यामुळे त्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते करण्यासाठी स्वतःला विकून टाकले होते. तो विकला गेला. एलिया येऊन त्याच्याशी बोलू लागला, तू अन्याय करून आपलं राज्य चालवलंस आणि देवाच्या नजरेमध्ये तू अतिशय दुष्ट दिसून आलास. यामुळे तो देव तुला कुत्र्याच्या मरणाने मरावा लागेल हा दंड देत आहे. तुझं रक्त कुत्रे चाटतील, तुझ्या पत्नीला कुत्रे खातील. ज्या जागेवरती नाबोथाचं रक्त कुत्र्यांनी चाटलं त्या जागेत तुझं रक्त कुत्रे चाटणार आहेत. अन्याय करून आणि अधर्म करून जगणाऱ्या पतीला आणि पत्नीला देवाने श्रापित करून टाकलं. व काय परिणाम घडला? चला आपण वाचूया. राजेंचे दुसरे पुस्तक 9व्या अध्यायातील 30व्या वचनापासून. येहू इस्रायलास आल्याचे इजबेलीने ऐकले तेव्हा ती डोळ्यात सुरमा घालून व मस्तक शृंगारून खिडकीतून बाहेर पाहत बसली. येहू फाटकाजवळ आला तेव्हा ती म्हणाली, आपल्या धन्याचा खून करणाऱ्या जिमरी, सर्व काही ठीक आहे ना? येहूने वर खिडकीकडे तोंड करून म्हटले, माझ्या पक्षाचा कोणी आहे काय? तेव्हा दोघा तिघा खोजांनी त्याच्याकडे खिडकीतून डोकावले. त्याने त्यांना सांगितले, तिला खाली टाका. त्यांनी तिला खाली टाकले. तेव्हा तिचे काही रक्त भिंतीवर व घोड्यांवर पडले आणि त्याने तिला पायांखाली तुडवले. मग तो आत जाऊन खाऊन पिऊन म्हणाला, जा, ती श्रापित स्त्री कोठे आहात ते पहा व तिला मूठ माती द्या, कारण ती राजकन्या आहे. तिला मूठ माती देण्यासाठी ते गेले तेव्हा तिची कवटी, पाय व हातांचे तळवे ह्यांखेरीज तिचे त्यांना काही सापडले नाही. त्यांनी परत येऊन त्याला हे कळवले. तेव्हा तो म्हणाला, परमेश्वराने आपला सेवक एलिया तिशबी ह्याच्याद्वारे जे वचन सांगितले होते त्याप्रमाणे हे घडले. त्याने म्हटले होते, इस्रायलाच्या शेतात कुत्री इजबेलीचे मांस खातील. इजबेलीचे शव इस्रायलातील शेतात खताप्रमाणे पडून राहील. परमेश्वराच्या विरोधामध्ये कृत्य करणारी इजबेल ती कुत्र्याच्या मैतीने मरून गेली व परमेश्वराच्या विरोधामध्ये कृत्य करणारा अहाब राजा
कुत्र्याच्या मैतीने मेला. तो एका युद्धासाठी गेला. दुसऱ्या राजाचं वेश धारण करून तो गेला, कारण त्याला जर कोणी पाहिलं तर मारून टाकतील या भीतीने दुसऱ्या राजाचं वेश धारण करून तो युद्धभूमीत गेला. तेव्हा कोणीतरी मनुष्य सहजच बाण सोडण्याचा अभ्यास करत होता. तो बाण कसं चालवायचा त्याची प्रॅक्टिस तो करत होता आणि त्याने सहजच तो बाण असा सोडला. तेव्हा एवढ्या सर्व सैनिकात तो बाण जाऊन अतिशय वेगाने असं जात जात अहाब कोठे आहे शोधून अगदी बरोबर अहाबाच्या निशाण्यावर येऊन त्याला लागला व तो मरून गेला. तो तेथे कसा मरून गेला? निशाणा लावून त्याला मारून टाकण्यात आलं नाही. निशाणा न लावताच तो मारला गेला. देवाने जर एखाद्याचा टाइम फिक्स केला तर परमेश्वराने एखाद्याला मारण्याचा टाइम फिक्स जर एकदा केला तर ऑटोमॅटिकली परमेश्वराचा दंड त्याच्यावर येणार. अहाबाचं काय झालं? चला वाचूया. 22 अध्याय 35 वचनापासून. त्या दिवशी घनघोर युद्ध झाले. अराम्यांच्या मारापुढे राजा रथाला टेकून उभा होता. तो संध्याकाळी मरण पावला. त्याच्या घायाचे रक्त वाहून रथाच्या तळाशी साचले. सूर्यास्ताच्या समयी सर्व सैन्यात असा पुकारा झाला की प्रत्येकाने आपापल्या नगराची व आपापल्या देशाची वाट धरावी. राजा मरण पावल्यावर त्याला शोम्रोनात नेले. शोम्रोन येथे त्याला मूठ माती दिली. राजाचा रथ शोम्रोनाच्या तळ्यानजीक धुतला तेव्हा परमेश्वराच्या वचनाप्रमाणे कुत्र्यांनी येऊन त्याचे रक्त चाटून खाल्ले. प्रियांनो, कुत्र्यांनी येऊन अहाबाचं रक्त चाटलं आणि इजबेलीला कुत्र्यांनी खाऊन टाकलं. हा राजा कोणी निशाणा न लावता कोणीतरी बाण सोडला आणि मरून गेला आणि ही कुत्र्याच्या मैतीने मेली. काय लक्षात येत आहे आपल्या? सहजपणे आम्ही पाप करू. मला विचारणारं कोण आहे असा विचार करणाऱ्या लोकांचं मरण अशाच प्रकारे कुत्र्याच्या मैतीने होतं. मी माझ्या पतीला माझ्या मुठीमध्ये ठेवणार आहे. माझ्या पतीने मी सांगेल तेच केलं पाहिजे, नाहीतर मी त्याचा छळ करील. अशा प्रकारे बोलणारी पत्नी भयंकर मरणाने मरते. बायबलमध्ये अनेकशे दुष्ट लोक होऊन गेले, पण हे अतिशय दुष्ट पती आणि पत्नी होते. प्रियांनो, आज आपल्यात असे कुणी आहेत का? पापाला अतिशय क्षुल्लक मानणारे, पती पत्नी एक विचाराने येऊन फसवणूक करणारे, एक विचार करून लबाडी करणारे, एकी करून लोकांच्या जीवांशी खेळणारे कोणी आहेत का? सावध व्हा. फार सहजपणे तुम्ही पाप करत आहात, सहजपणे चुका करत आहात. तुम्हाला वाटतं कोणी पाहत नाही. मी कितीही घोर पाप केलं तरी मला कोणी धरत नाहीये. तर मग ऐका, या अहाबासारख्या दुष्ट राजाला परमेश्वराने दंड दिला. आज या संदेशाच्या द्वारे परमेश्वर तुम्हाला इशारा देत आहे. तुम्हाला सहजपणे पाप करण्याची सवय लागलेली आहे. मी तुमच्याकडे पाहत आहे. मी तुम्हाला लवकर दंड देणार आहे. पती असून तुम्ही आपली जबाबदारी विसरून जगत आहात. पत्नी असून देखील जबाबदारी विसरून तुम्ही चालत आहात. वचनाच्या विरुद्ध, वचनाच्या विपरीत जगून तुम्ही वर्तन करत आहात. मी तुम्हाला त्याचा दंड देणार आहे. तो दिवस येईल तेव्हा तुम्हाला कोणीही माझ्या हातामधून सोडवेल हे अजिबात शक्य होणार नाही. प्रियांनो, मनमर्जीने जगणारे पती म्हणून तुम्हाला, मनमर्जीने जगणारी पत्नी म्हणून तुम्हाला जर देव आज इशारा देत आहे तर आपलं जीवन सुधारून घ्या. जीवनाला तुम्ही बदलून टाका. तरुण भाऊ आणि बहिणींनो, अतिशय सहजपणे मनमर्जीने तुम्ही आपल्या आई वडिलांना फसवत आहात, त्यांना दगा देत आहात. त्यांना फसवून तुम्ही जगत आहात. असे कोणी आहेत का आपल्यामध्ये? जर अशा पापात कोणी असतील तर कबूल करून सोडून देणार का? पश्चाताप करून सोडणार का? तर चला देवाला म्हणूया, देवा मी मनापासून तुला क्षमा मागतो. देवा मला क्षमा कर. देवा मी एक भांडखोर पत्नीप्रमाणे आहे, मला तू क्षमा कर. देवा मी एक भांडखोर आणि दुष्ट पतीसारखा आहे, मला कृपया तू क्षमा कर. देवा माझ्या जीवनाला तू आजच्या आज बदलून टाक. प्रार्थना करणारे कोणी असतील तर चला प्रार्थना करू. महान पवित्र प्रेमळ परमेश्वर देवा, पवित्र शास्त्रामध्ये असणारे जे अतिशय दुष्ट पती पत्नी होते ते अतिशय भयंकर मरणाने मरण पावले. देवा, आम्ही आमच्या कुटुंबाला वचनाप्रमाणे बांधलं पाहिजे. एक पती म्हणून, एक पत्नी म्हणून आम्ही आमच्या जबाबदाऱ्या वचनानुसार पार पाडल्या पाहिजेत. पतीने पत्नीची जागा घेतली आणि पत्नीने पतीची जागा घेतली म्हणजे जर त्यांनी आपल्या जबाबदारीची अदलाबदली केली तर ते चांगलं ठरणार नाही. हे सत्य जाणून घेऊन आपल्या जीवनाला जे सुधारत आहेत त्या प्रत्येक भाऊ आणि बहिणींसाठी तुझे आभार मानतो.
देवा, येथून पुढे तुझ्या वचनाप्रमाणे आमच्या कुटुंबाला आम्ही चालवण्यास सहाय्य कर. प्रत्येक व्यक्तीला तू ज्ञान दे. देवा, आज आमच्यामध्ये सहजपणे पाप करणारे आमच्यामध्ये अनेक लोक आहेत. पाप करणं हे सोपं मानणारे लोक, सहजपणे फसवणूक करणारे, दगा देणारे लोक, असे अनेकशे लोक आज आमच्यात आहेत. देवा, तू त्यांना आज दर्शन दे. जे क्षमा मागत आहेत त्यांना क्षमा कर. नम्र असं हृदय तू त्यांना दे. देवा, तुझ्या शिक्षेसमोर कोणीही व्यक्ती टिकणार नाही. देवा, जर तू आजच आम्हाला दंड दिला तर सहन करण्याची ताकद आमच्यातील कोणातही नाही बापा. देवा, तू दया कर, तुझी कृपा तू कर व मस्तकापासून तळव्यापर्यंत तुझ्या रक्ताच्या द्वारे आम्हाला शुद्ध कर. येशूच्या पवित्र नावाने प्रार्थना मागतो बापा. आमेन. Address Calvary, Post Box number 30, Kokatpalli, Hyderabad 72.